शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सावेडी उपनगरातील मिस्किन मळा परिसरात तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी धडक कारवाई करत सुमारे 30 ते 35 लाख रुपये किमतीचे 150 ते 160 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले। या कारवाईत संशयास्पद विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून वाहनातील अन्य दोघे संशयित पसार झाले आहेत। जिल्ह्यात एकाच कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन जप्त करण्याची ही पहिलीच मोठी घटना मानली जात असून त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। सरकारच्या 15व्या वित्त आयोगाची मुदत संपुष्टात आली असून 16व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी अटी व शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत। सरकारच्या आदेशानुसार नगर जिल्ह्याला मिळणाऱ्या 16व्या वित्त आयोगाच्या निधीत 10% वाढ होणार आहे। मात्र पहिल्या वर्षी मिळालेल्या हप्त्यातील 50% अधिक निधी खर्च झाला व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नात वाढ झाली तरच पुढील हप्ता मिळणार आहे। सहकार क्षेत्रात निवडणुका होणे किंवा त्या बिनविरोध होणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टींकडे राजकीय हेतूने पाहणे योग्य नाही। लोकशाहीत प्रत्येकाला आपापले उमेदवार उभे करण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोण कुठे जातो याला फारसे महत्व नाही, अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप नेते व आमदार राम शिंदे यांच्या जिल्हा बँक निवडणुकीतील भूमिकेवर अप्रत्यक्ष टोला लावला। नगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली। सावेडी उपनगरातील नंदनवन नगर परिसरात मॉर्निंग वॉक वरून परतणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे 60,000 रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकी स्वाराने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री तांबेमळा बुरुडगाव येथे घडली। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या काही तासात अटक केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा खरात या आपल्या पती सुभाष खरात यांच्यासोबत तांबेमळा बुरुडगाव येथे भाड्याच्या घरात राहत होत्या। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।